नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स 48 मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। ज्या दिवसाची ज्या क्षणाची तुम्ही इतके दिवस आतुरतेने वाट पाहत होतात, म्हणजे 23 नोव्हेंबरला जी काही आपली शिक्षक पात्रता परीक्षा झालेली होती त्याचा आज निकाल लागलेला आहे। होय मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2025 23 नोव्हेंबरला जी झाली होती त्याचा आज निकाल लागलेला आहे। आता याच्यापूर्वी सुद्धा लागला होता, पण तो अंतरिम होता आणि आज जो लागलेला आहे तो आहे अंतिम आणि फायनल। आता याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या आपण सर्वच्या सर्व या व्हिडिओमध्ये आपण एकदम व्यवस्थितपणे पाहणार आहोत। आता तत्पूर्वी सांगायला मला अत्यंत आनंद होत आहे की ज्या 2013 पासून 2025 पर्यंत जेवढ्या काही शिक्षक पात्रता परीक्षा झालेल्या आहेत त्याच्यातला 23 नोव्हेंबर 2025 ला जी काही शिक्षक पात्रता परीक्षा झालेली आहे त्याच्यातला छप्पड फाड निकाल लागलेला आहे। रेकॉर्ड ब्रेकिंग निकाल लागलेला आहे। आतापर्यंत एवढा शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल कधीही लागलेला नव्हता। आता ह्या शिक्षक पात्रता परीक्षेचा सरासरी निकाल हा 11.28% लागलेला आहे। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू। हे पहा, बरेचसे विद्यार्थी हे काठावर राहिले होते, त्यांना पास नापासचं काही कळत नव्हतं अंतिम निकालामुळे। आता आजच निकाल लागण्याच्या पूर्वी एक प्रसिद्धी पत्रक आलं होतं, त्याच्यामध्ये पेपर 1 चा एक क्वेश्चन झालेला होता। त्यामुळं आता आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचं पासिंग हे 82 वर आलेलं आहे। आता जे कास्टमध्ये आहेत त्यांना 82 जरी पडले असतील तर ते आता 100% पास झालेले आहेत। ओपनवाले 89ला पास झालेले आहेत। आता आजच्या निकालामुळं बरेचसे समीकरण हे बदललेले दिसून आलेले आहेत। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की निकाल कसा पाहायचा। निकाल हा आपल्या MSCE जी काही वेबसाईट आहे किंवा तुम्ही गुगलवर जाऊन नुसतं MHATET एवढं जरी टाकलं तरी सुद्धा ती पहिली जी काही लिंक येईल त्याला क्लिक करा। त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर किंवा जो काही पासवर्ड आहे तो टाकून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता, तोही आपल्या लॉग इनला। मग आता याच्यामधले काही महत्त्वाचे आकडे आहेत ते आता आपण व्यवस्थितपणे पाहू। हे पहा, आता पेपर 1 जे आहे त्या पेपर 1 मध्ये 21,892 विद्यार्थी हे पास झालेले आहेत। म्हणजे पेपर 1 चा निकाल हा 11.47% लागलेला आहे। याच्या पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल असा कधीही लागलेला नव्हता। जास्तीत जास्त 3.5% लागलेला होता। आता पेपर 1 चाच 11.47% लागलेला आहे। पेपर 1 मध्ये 21,892 विद्यार्थी पास झालेले आहेत। आता पेपर 2 त्याच्यामध्ये गणित विज्ञान ही आलं आणि सामाजिक शास्त्र सुद्धा आलं। याचा एकंदरीत निकाल हा याच्यामध्ये 28,477 विद्यार्थी पास झालेले आहेत। म्हणजे पेपर 2 सामाजिक शास्त्र गणित विज्ञान मिळून 11.13% निकाल हा लागलेला आहे। आता याच्यापूर्वी समाज माध्यमावर एक बातमी प्रसारित होत होती की गणित विज्ञानचे एवढे विद्यार्थी पास झाले, 10% गणित विज्ञानचा निकाल लागला, 40,000 विद्यार्थी पास झाले, 30,000 विद्यार्थी पास झाले, असे आकडे येत होते। ते सबसे चुकीचे होते। आता आज निकाल लागलेला आहे। मग या निकालामध्ये पेपर 2 चे 28,777 विद्यार्थी पास झालेले आहेत। पण याच्यामध्ये गणित विज्ञानचे किती पास झालेले आहेत तर हे मॅथ सायन्स म्हणजे गणित विज्ञानचे हे 8,737 विद्यार्थी हे पास झालेले आहेत। म्हणजे पेपर 2 गणित विज्ञानचा निकाल हा 9.12% लागलेला आहे। म्हणजे मागे ज्या काही बातम्या येत होत्या, मागे जे काही तुम्हाला स्क्रीनशॉट्स येत होते ते सपशेल चुकीचे होते। आता पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी हे पास झालेले आहेत। सामाजिक शास्त्रामध्ये 19,740 विद्यार्थी पास झालेले आहेत। म्हणजे सगळ्यात जास्त विद्यार्थी सामाजिक शास्त्रामध्ये पास झालेले आहेत। म्हणजे 12.33% पास झालेले आहेत। मग आता ह्या सर्वांचे एकंदरीत कॅल्क्युलेशन केलं, पेपर 1 21,892, पेपर 2 28,477 असं टोटल कॅल्क्युलेशन केले तर पेपर 1 प्लस पेपर 2 मिळून हे 50,369
विद्यार्थी हे पास झालेले आहेत, म्हणजे रेकॉर्ड ब्रेक 11.28% निकाल लागलेला आहे. ना भूतो ना भविष्यती असा निकाल हा आपल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा लागलेला आहे. आता याच्यामध्ये जे काही कार्यरत असलेले शिक्षक बंधू वर्ग आहे त्यांचा हातभार हा जास्त आहे, कारण ते कार्यरत आहे ते प्राथमिकचे पुस्तकं, प्राथमिकचा अभ्यास त्यांचा तोंडपाठ झालेला असतो, त्याच्यामुळे त्यांना हे पेपर सोपे गेलेले आहेत. त्यामुळे ते बरेचसे हे पास झाले, त्यामुळेच आपला हा निकाल वाढताना दिसून आलेला आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्या नोट्सचा सुद्धा थोडाफार फुलाची पाकळी असा हातभार हा लागलेलाच आहे. असो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की हा जो काही निकाल लागलेला आहे याचा आणि टेट 3चा काही संबंध असू शकतो का, तर हो आहे. कारण आता याच्यामधून जे काही शिक्षक वर्ग पास झालेला आहे म्हणजे कार्यरत असलेला, मग आता त्यांना पदोत्तनी भेटणार आहे. जे आता प्राथमिकला शिकवत होते त्यांनी माध्यमिकचा पेपर पास झालेला असेल तर ते सामाजिक शास्त्राचा पास झाले असेल तर ते सामाजिक शास्त्राचे शिक्षक म्हणून त्यांना पदोत्तनी भेटणार. मग जे मॅथ्स पेपर 1ला होते तर ज्यांना मॅथ्स सायन्ससाठी बढोत्ती पाहिजे होती त्यांनी ते मॅथ्स सायन्स घेऊन त्यांनाही होणार. म्हणजे प्राथमिकच्या जागा शिल्लक होणार आणि माध्यमिकच्या जागा ह्या कमी होणार, असा टेट 3शी संदर्भ आहे. आणि तो टेट 3ला याचा परिणाम पडणारच आहे, ही काळ्या दगडावरली रेघ आहे. असो, बरीचशी माहिती होती ती सगळी व्यवस्थितपणे सांगितलेली आहे. तुम्हाला आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी समजत नसतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण बरेचसे दिवस झाला आपण व्हिडिओ टाकत नाही आहे. मोजकेच व्हिडिओ टाकणार आहेत, पण आता लवकरच शिक्षक पात्रता परीक्षेचे व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर चालू होतील. आणि जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचे पुनश्च एकदा अभिनंदन. आणि जे काही विद्यार्थी थोडक्यात 1 मार्कानं 2 मार्कानं पास होऊ शकले नाहीत किंवा त्या अभ्यास न झाल्यामुळे पास होऊ शकले नाहीत, त्यांनी निराश व्हायची गरज नाही आहे. निराश होऊ नका, तुम्हाला परत एक संधी भेटणार आहे. आता लागलीच 7 आणि 8 फेब्रुवारीला CTETची परीक्षा आहे, ती द्या. ती सुद्धा नाही झाली तर निराश होऊन जाऊ नका, कारण आपल्याला लागलीच मेमध्ये आपल्याला परत एकदा महाराष्ट्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे. त्याची तयारी तुम्ही आत्तापासूनच चालू करा. आणि याच्या सोबतीला तुम्ही आपल्या टिप्स फॉर TETच्या नोट्ससुद्धा वापरू शकता. तुम्हाला याच्या माध्यमातून परिसर अभ्यासच्या 30 पैकी 30 मार्काच्या नोट्स मिळून जातात, मानसशास्त्राच्या 30 पैकी 30 मार्काच्या नोट्स भेटून जातात, सामाजिक शास्त्राच्या 60 पैकी 60 मार्काच्या अद्ययावत नोट्स भेटून जातात. आता आपल्या नोट्स परीक्षेला पडतात का नाही हे जर तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर आपण आपल्या चॅनलवर मानसशास्त्राचा व्हिडिओ टाकलेला आहे. म्हणजे पेपर 1 मध्ये मानसशास्त्राचे आपल्या नोट्समधून किती प्रश्न आले होते त्याचे पुराव्यासहित व्हिडिओ टाकलेला आहे. मग पेपर 2चा जो काही सामाजिक शास्त्र होतं त्याच्यामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्राचे 30 होते, 30 पैकी 28 प्रश्न हे आपल्या नोट्समधून आलेले आहेत. त्याचे पुराव्यासहित आपण व्हिडिओ तयार करून टाकलेला आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतरच तुम्ही नोट्स परचेस करा. त्यामुळे जास्त काही लोड घ्यायची आवश्यकता नाही आहे. आणि विश्वास ठेवा, तुम्ही सगळेजण शिक्षक पात्रता परीक्षा पास नक्की होणार. इथं नोट्सचे डिटेल दिलेले आहेत. सध्या ह्याच रेंजमध्ये आपल्याला नोट्स मिळून जातील, पण आता सध्या आणखीन नोट्स अपडेट होत आहेत. अपडेट झाल्यानंतर नोट्सच्या प्राइजेसमध्ये बदल होणार आहे. सध्या हे जे काही तुम्हाला रेंज दिसत आहे ह्याच्यामध्ये थोडीफार तफावत नंतर आढळून येणार आहे किंवा नोट्सचे रेट इन्क्रीज होणार आहेत. सध्या ज्यांना घ्यायचे आहेत त्यांनी घेऊ शकता. पूर्वी घेतलेले असतील तर तुम्ही त्याचा अभ्यास करा, नक्कीच पास होताल. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा. त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा. ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येतील. आणि हां, ज्यांना नोट्स आवश्यक वाटत असतील त्यांनी परचेस करू शकता. इथे स्क्रीनशॉट दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तुम्हाला त्याचे सॅम्पलसुद्धा भेटून जातील. आत्ता जरी नोट्स घेतल्या आणि नोट्स नंतर जरी अपडेट झाल्या तर त्यासुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जातील. त्यामुळं काहीही विनाकारण जास्त टेन्शन घेऊ नका. तर ठीक आहे, आता आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.